हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि याला आता तुम्ही अंतिम समजा, जो आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पिता किंवा पुत्र आहे किंवा माता आहे, पत्नी आहे, हे तुमचं ऋण आहे, तुमचं देणं घेणं आहे, ते पूर्ण करावं लागेल. आता दुसरं असं आहे की आपल्याला कोणाचं कर्ज द्यायचं आहे आणि आपलं उत्पन्न तेवढं नसेल तर आपण कायम भयभीत राहतो, कायम लज्जित राहतो. आपलं उत्पन्न वाढलं तर कर्ज पण देऊन टाकू, खुशीने देऊन टाकू, कर्ज होत राहतं, त्यात काय मोठं आहे. तर आता परमात्मा आपल्याला अशी नोकरी देतोय, अशी भक्ती देतोय की त्याची चाकरी करा. आणि ह्यामुळे तुमचं कर्ज खूप सहजपणे फिटून जाईल, मुलाचं असो नाहीतर मुलीचं असो. आणि मग समर्थांकडे एक शक्ती आहे. मासा घटे न तिल बधे विदना लिखे जो लेख सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार दे मेघ. तुम्हाला तुमचं कुठलं कर्ज फेडायचं असेल तर भगवंताला शरण गेल्यावर तो ते माफ करून टाकेल. जा बाबा, माझंच ऋण होतं ते, आणि माफ करून टाकलं. मुलांना मी देईन तुमच्या, त्यांचं पालन पोषण करीन, त्यांच्यावर संस्कार करीन. तुम्ही तर व्हाल ऋणमुक्त, तुम्हीही पार व्हाल, तुमची मुलंही पार होतील. ऋण संपवून टाकलं दोघांचं. जसं एकदा सरकारने, ज्यांनी सरकारकडून कर्ज घेतलं होतं लोकांनी, अवाढव्य झालं होतं, व्याजावर व्याज वाढत होतं, खूप त्रास होत होता. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केली होती कर्जामुळे. मग सरकारने ते माफ करून टाकलं, त्यामुळे ते सुटले त्यातून. बस, संपून गेलं, टेन्शनच संपलं. तर अशा प्रकारे खरं सरकार आहे कबीर परमात्मा. तुमचं सगळं कर्ज माफ करतील, एक दुसऱ्यांमधील तणाव आहेत ते सगळे संपून जातील. मग भक्ती करूयात असं विधान बनवलं जाईल. पुण्यात्मांना ते सगळ्यांना स्वीकार्य होईल. ह्या ज्ञानाच्या आधारावर विवाहामध्ये आपण काही खर्च करायचा नाही. यापुढे आपल्या मुलाबाळांना काही देणं घेणं ठेवायचं नाही, नाहीतर पुन्हा कर्ज, पुन्हा तेच सुरू राहील. तर मुलांना पण हे समजेल की मुलींना पण आपण तर इथले नाहीच आहोत, आपण तर सतलोकाचे रहिवासी आहोत आणि तिथेच जाणार जिथे कोणत्याच गोष्टीचा अभाव नाही. तिथे अशी सृष्टी आहे, तिथे जाऊन परिवार बनवा आपला. आपल्याला इथं जे मुलगा मुलगी, पती पत्नी, आई वडील चांगले वाटतात, सगळ्यांनी भक्ती करा. तसाच परिवार वर जाऊनही बनेल. तिथे थाटात राहा. ह्या घाणेरड्या जगात राहणं जरुरी नाहीये. आज तुम्ही एखाद्या गावात राहताय आणि थोडीशी जमीन आहे, मुश्किलीने उदरनिर्वाह होतोय, आणि आपल्याला एखाद्या दुसऱ्या राज्यात 100 एकर जमीन दिली, तयार असलेली ट्यूबवेल, सगळ्या सुविधा, मोठी मोठी घरं दिली आणि सांगितलं की चला तिथं. काय कराल तुम्ही? सोडा ही 1.5 एकर आणि चला थाटात, 2 मिनिटात जाऊन बसू, बघू सुद्धा नका त्या बाजूला. तर अशी स्थिती आहे सतलोकातील. तिथे जाल आणि थाटच थाट होईल तुमचा. तर इथे परमात्मा म्हणतायत की मला शरण आल्यानंतर मग मी तुमच्यावर झालेले सारे संस्कार नष्ट करेन. आणि भक्तांनो, सांसारिक परंपरांपासून दूर झालात तरच तुम्ही भक्ती करू शकाल, नाहीतर करूच शकणार नाहीत भक्ती. आता तुम्हाला भक्ती मार्गावर चालायचं आहे. आणि यात्री कमीत कमी वजन घेऊन चालतो, कमीत कमी, आणि तो सगळं ओझं घेऊन चालायला लागला तर किती पावलं चालेल तो? नाहीच चालू शकत. तर सगळ्या परंपरांना आपण हटवायचं आहे. आणि ज्ञानामुळेच हटू शकतात असं काही नाहीये, ज्ञानाने हटतील. तर अशा प्रकारे आपण ह्या मार्गावर पुढे जाणार आहोत. संस्कार तर भगवंताच्या हातात आहेत. क्षणात माहीत नाही कशाचं काय करतील परमात्मा. पुण्यात्म्यांनो, सर्व
ह्या वेळच्या विषयात जो वर्तमान काळ चालला आहे आणि गोष्ट चालली आहे संस्कारांची, की परमात्मा आपल्या भक्तांचे संस्कार नष्ट करेल आणि आपल्या कोट्यातून मग त्याची पूर्तता करेल. त्यामुळे आपण त्याची भक्ती पण करू शकतो, परमात्म्याची सेवा पण करू शकतो आणि आपण मोक्षसुद्धा मिळवू शकतो. आता जसं आपल्याला खूप वेळा ह्या वेळेच्या विषयी आणि दासाविषयी बरीच भविष्यवाणी देखील आपल्याला ऐकवल्या गेल्या आहेत, की असा अनमोल समय आहे पुण्यात्म्यांनो. भगवंताने तर ते ठरवूनच ठेवलेलं आहे की 600 वर्षांपूर्वी. तसं तर परमात्म्याने पहिल्यांदा सतयुगात सांगितलं होतं ह्या काळाला कि चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई, आम्ही आमचा दास पाठवू और फिर कालफंद छुट्या नरलोई, काळाचं हे सगळं झंझट दूर करेल सगळ्या नरनारींचं, और सकल सृष्टि परवानिक होई. कलयुग बीतता 5500 पाचा जब ये वचन मेरा होगा साचा. म्हणतात की माझा अंश पाठवेन, हे वचन की मी माझा अंश पाठवेन आणि सारी सृष्टी नाव घेईल त्या माझ्या दासाकडून आणि सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्यांना मोक्ष मिळेल. आणि मग सांगितलं आहे की कलयुग बीत जावे जब एता, म्हणजे 5500 वर्ष संपतील जेव्हा कलियुगाची, सभी प्राणी परम पुरुष पद चेता. सर्व प्राणी त्या परमात्म्याच्या त्या परमपद्धतीचे जाणकार होतील. कोणते? गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मधील, गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मधील सांगितले की अर्जुना, तू सर्व भावानिशी परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनं तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणाऱ्या स्थानाला शाश्वत स्थान म्हणतात. त्याला आम्ही सतलोक म्हणतो. लोक म्हणजे धाम, स्थान. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे की जिथे गेल्यावर साधक परत कधी जन्म मृत्यूमध्ये येत नाहीत. तर इथं सांगितलं आहे की जेव्हा 5500 वर्ष संपतील, आपल्याला तर माहीतच नव्हतं की सतलोक नावाचं पण काही स्थान आहे. आणि हे राधास्वामीवाले, धनधन सद्गुरूवाले सतलोक करत असतात, त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सार शब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक आणि तेच राधास्वामी धाम. माहीतच नव्हता पत्ता. तर आम्ही परमपदाबद्दल कधी ऐकलंच नाही, सतलोकाबद्दल. आणि आज पोरासोरांच्या तोंडी आहे आणि आज लहान लहान मुलांच्या तोंडात आहे की सतलोकात जायचंय. जसे दास भेटत होते लोकांना सत्संगामध्ये. एक छोटंसं मूल आपल्या आईच्या कडेवर ते म्हणत होतं की गुरुजी चला सतलोकात जाऊया ना सतलोकात. मी म्हणालो बेटा, जेव्हा विमान येईल तेव्हा जाऊया. आता विमान येणार आहे. तेव्हा इथं सांगितलं आहे की सर्व प्राणी त्या परमेश्वराच्या परमपदाला परिचित होतील. तर एक फ्लोरेन्स नावाची भविष्य वर्तवणारी अमेरिकन व्यक्ती होती जी भारतीय संतांचं गुणगान करत होती. नॉस्ट्रॅडिमस नावाच्या फ्रेंच माणसांना सांगितलं की भारतात एक महापुरुष संत येईल जो विश्वाला सत्याचं ज्ञान देईल आणि एका स्वच्छ समाजाची स्थापना करेल. विकाररहित असेल, एकमेकात वाईटपणा राहणार नाही, भांडणं होणार नाहीत. तर त्या व्यक्तीविषयी थोडंसं अजून सांगतो तुम्हाला. एक हे पुस्तक आहे, जुनंच हाताला लागलं आहे, कुठल्याशा संताचं आहे. आता तर आमचे भक्तही शोधक झाले आहेत. त्यांना कुठंही कुठलाही सुगावा लागला की त्यांना लगेच कळतं की कोण कोणत्या विषयाबाबत बोलत आहे. नॉस्ट्रॅडिमसची जी भविष्यवाणी आहे किंवा कोणत्या संताबद्दल जी भविष्यवाणी आहे, कुणी ह्याला जुळवू पाहतायत तर कुणी त्याच्याशी जुळवू पाहतायत, ती पूर्ण होऊच शकत नाही. आता हत्तीच्या कपड्यांना, वस्त्राला जर वळूवर टाकून पाहिली तर कशी काय बसणार? ते तर हत्तीलाच नीट बसतील. ते त्याचे आहेत. हे पहा, हे एक पुस्तक आहे
जीर्ण फाटलेलं जुनं पुस्तक आहे. हे पहा, युगनिर्माण की सुनिश्चित संभावना असं नाव आहे याचं, टायटल आहे. लेखक आहेत बलराम सिंग परिहार. प्रकाशक आहेत युगनिर्माण योजना, गायत्री तपोभूमी, मथुरा. बस एवढाच उल्लेख आहे याचा, यापुढे काही नाही आहे. फाटलेले जरा. हे पहा, पान नंबर 19 वर, हे पृष्ठ नंबर 19 आहे. याच्या पृष्ठ नंबर 19 वर म्हणजे 19 वर काय लिहिलंय की स्वाधीनता म्हणजे स्वातंत्र्याच्या 4 वर्षांनंतर एक शक्तिशाली धार्मिक संस्था प्रकाशामध्ये येईल आणि सर्व विश्वाचा उद्धार करेल. या उद्धारक संस्थेचे स्वामी संचालक असतील. आता इथं हे काय आहे की कुठली एक भविष्यवाणी आहे. हंगरी नावाचा एक भविष्यवक्ता होता, त्याच्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे, पण ते इतरांचं ऐकून ऐकून, वाचून वाचून, तर याने आपल्या हिशेबाने ते सेट करून ठेवलं आहे. याचा अर्थ असा घेतलाय की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्याच्या 4 वर्षांनी दासाचा जन्म झाला 1951 मध्ये. याचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनी 1951 मध्ये एका संताचा जन्म होईल, जो अशी धार्मिक संस्था बनवेल की जी पूर्ण विश्वाचं कल्याण करील. इथे थोडीशी गडबड झाली आहे, अजून दाखवतो. हे पहा, हे 23 पानावर आहे. 23 पानावर, या 23व्या पानावर इथं लिहिलंय, या संस्थेचा स्वामी संचालक हा गृहस्थ व्यक्ती असेल. आत्तापर्यंत जगातल्या सर्वात मोठ्या विचाराच्या रूपात तो प्रसिद्ध होईल. ती व्यक्ती सामाजिक उत्तरदायित्वापासून ते विश्वातील सर्व देश शांततेत कसे नांदतील त्याची हा एक आचारसंहिताच तयार करेल. त्याच्या जीवनातील संग्रहित विचारांचं पुस्तक तयार करायचं झाल्यास खूपच मोठं पुस्तक बनेल, असा याचा अर्थ आहे. इथे 29व्या पानावर पहा, 29 पृष्ठ. आशियातल्या कुठल्याशा देशात, अधिक करून भारतात, एक नम्र ग्रामीण परिवारात एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे, जो एक महान आध्यात्मिक क्रांतीचं सूत्रपाठ, संचालन आणि नियंत्रण करेल. त्याच्यामागे क्रियाशील आत्म्याची शक्ती असेल, जी वर्तमानातील विकृत परिस्थितीला बदलून टाकेल. (1999) मध्ये असं सांगितलं होतं की एका अशा व्यक्तीने जन्म घेतलाय ज्याची एकट्याची उत्पादित शक्ती कुठल्याही एका शक्तिसंपन्न राष्ट्राएवढी असेल. तो एक भाषा, एक संस्कृती, एक धर्माची आचारसंहिता सृजन करेल. हे पहा 43 पानावर. इथं लिहिलंय की दिव्य देहधारी मनुष्याने जन्म घेतला आहे. तो सर्वांच्या मनात प्रसन्नता आणील, जगभरातील दुःखे दूर करेल. अन्यायी आणि अत्याचारी लोकांनाही तो ठीक करेल. रात्रीच्या प्रथम प्रहरात मी जेव्हा गाढ निद्रेत असतो तेव्हा मी स्वप्नात एका दिव्य पुरुषाला पाहतो, दिव्य व्यक्तीला. कुठल्याशा जलाशयाच्या किनारी बसलेल्या या योग्याच्या मस्तकावर दोन्ही भुवया जिथे मिळतात तिथे अर्ध चंद्राचं दर्शन होतं. त्याचे केस पांढरे आहेत. शुभ्र वेशभूषा आहे, म्हणजे साधारण सुंदर. वर्ण गोरा आहे, गोरा रंग आहे. आणि पायात चामडे विरहित पाहन म्हणजे पादुका आहेत. बिन चामड्याच्या पादुका ग्रहण केल्या आहेत. आता आपण पूर्ण
अनुयायांना सांगितले की चामड्याची पादत्राणं वापरायची नाहीत. मी तर स्वतः वापरत नाही. आता पहा याच्या पृष्ठ नंबर 72 वर. कारण आम्हाला याच्याबरोबर सत्संग पण ऐकवायचा आहे आपल्याला. तर ज्या संस्कारांवर आपण बोलत होतो त्यातल्या काही विशेष गोष्टी मी सांगतो. याच्या 72 पानावर पहा. इथं लिहिलंय की इतिहासाच्या अद्वितीय महापुरुषाबद्दल नॉस्ट्रॅडिमसने ही काही संकेत दिले आहेत. त्याच्या मस्तकावर चंद्र असेल, वेशभूषा खूपच साधी असेल, म्हणजे लाल पिवळे कपडे नसणार त्याचे, लंगोट वगैरे घालून फिरणार नाही. 2 विवाह होतील, 2 मुलं होतील, 2 मुली होतील. आता इथे यावर आपल्याला थोडं संस्काराबाबतही सांगतो की जसं इथं लिहिलं आहे नॉस्ट्रॅडिमसने की त्याची 2 मुलं असतील, 2 मुली असतील. दासाची 4 मुलं आहेत ॲज इट इज. आणि हे जे भविष्यवक्ते असतात ते दार्शनिक असतात. त्यांना जे काही होणार आहे, जे भगवानाने निर्धारित केलेलं आहे ते दिसत असतं. आता निर्धारित करणारा भगवान आहे. तो यामध्ये कमी जास्त करू शकतो वेळ पडल्यास, पण त्याची ती स्वतःची मौज असते. यामध्ये लिहिलंय की त्याचे 2 विवाह होतील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने हा संस्कार कापून टाकला दासाचा. 2 विवाहांचा संस्कार होतील. आता होता ते भगवान पाहत आहेत, ते चुकीचं थोडंच असणार आहे. आणि 4 मुलांचा संस्कार होता. ती 4 मुलं जन्मली देखील, पण फक्त जन्म घेऊन चालत नाही. पुढे त्यांचं संगोपन, त्यांचा विवाह, लग्न हे खूप मोठं कार्य होतं, मोठं ऋण होतं. म्हणून तर पुत्ररूपाने ते माझ्याकडे आले. तर 1988 दासाला उपदेश प्राप्त झाला. 1984 दासाला इथं नोकरी मिळाली. जर परमात्म्याची कृपा नसती, जर समर्थाची कृपा नसती, तर त्याच्याबरोबरच राहून सर्वांचं घेणं देणं चुकतं केलं असतं. नंतर परमात्म्याने त्यांचं देणं घेणं तर स्वतःच केलं आणि दासाला आपल्या शरण घेतलं. हा दास ज्युनियर इंजिनियर जेईची नोकरी करत होता हरियाणा सिंचन विभागात. आणि असा पण विचार करू नका, कोणाचा भ्रम होऊ नये की तो कोणी मागून खाणारा होता म्हणून. त्याने सोडून दिली त्याची छोटी नोकरी. नाही, रोजीरोटी मस्त मिळत होती. तर सांगण्याचा अर्थ असा की परमेश्वराने दासाला आपल्या शरण घेतलं. एक मोठा मुलगा आणि एका मोठ्या मुलीचा फक्त विवाह केला होता. 2 मुलं शिक्षणच घेत होती. त्याचवेळी दास परमात्म्याच्या चरणी लीन झाले होते नोकरी सोडून. आणि ती मुलं आज इतरांपेक्षा कमी नाही आहेत. म्हणजे मालिकने त्यांना इतरांपेक्षाही इक्विव्हॅलंटही त्यांचं संगोपन करून जी दासाने करायची होती ती भगवानाने केली. माझा संस्कार काटून टाकला. ना मी यांचा उद्धारक होतो तर मग मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार ह्या अनमोल ज्ञानाला. आणि दुसरा होता विवाहाचा. जर दुसरा विवाह झाला असता तर मी तिथेच अडकलो असतो. तर परमात्म्यानेच ते कॅन्सल केलं. आता जसं काय म्हणतात ना, छोटासा विनोद. एका व्यक्तीचे 2 विवाह लग्न झाली काही कारणानं. मोठ्या पत्नीला काही संतान नव्हतं. तर काही दिवसांनंतर ती आपापसात खूप भांडणं करू लागली. तर या दोघींच्या माहेरच्यांनी इकडे येऊन निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? यांना वेगवेगळं करा. एकीला वरच्या मजल्यावर, दुसरीला खालच्या. ठीक आहे. आता भांडण सुरू झालं की वरची म्हणते माझ्याकडे कमी येतो, खाली जेवण करतो. मग त्यांचं भांडण मिटवण्यासाठी त्यांच्या माहेरचे परत आले. त्यांनी म्हटलं की आता असं करा, एक दिवस हिच्याकडे जेवण करा आणि एक दिवस वरती जेवण करा. एक दिवस वर, एक दिवस खाली. मग त्याने म्हटलं प्रतिपदेला खाली आणि द्वितीयेला वरती, तृतीयाला खाली आणि चतुर्थीला वरती असं जेवेन.
एकदा काय झालं, षष्ठी आणि सप्तमी एकत्र आल्या. आता जसा तो दरवाजात आला, खालचीने त्याचा एक हात पकडला आणि वरचीने दुसरा हात पकडला आणि त्याला खेचून वर घेऊन गेली जिन्यामधून. मग धावत जाऊन तिला त्याला खाली खेचून आणलं आणि म्हणाली की आज सप्तमी आहे. वरची म्हणाली षष्ठी आहे. त्याचे गुडघे फोडून टाकले रिहर्सल करीत करीत. तर पुण्यात्म्यांनो, 2 विवाह झाले असते तर माझे गुडघे असेच फुटले असते. परमात्म्याने दया केली की एकच विवाह झाला. मग काय झालं, कारण की हे 2 विवाह इतके वाईट सांगितले आहेत की एक दिवस त्याच व्यक्तीच्या घरी चोरी झाली. चोराला पकडलं. पंचायत झाली. पंचायतीने सांगितलं की ज्याचं धन होतं त्याने सांगावं की काय शिक्षा द्यावी. आणि त्याचे 2 विवाह झाले होते त्यामुळे तो दुःखी होता. तो म्हणाला याची 2 लग्न करा आणि षष्ठी सप्तमी एकत्र होतील तेव्हा बघतो याला. तर या षष्ठी सप्तमीच्या चक्करमध्ये मालिकने हा संस्कार दासचा बदलून टाकला. मासा घटे न तिल बधे, विद ना लिखे जो लेख, सच्चा सतगुरु मेट कर, ऊपर मार मेघ. आत्तापर्यंत आपल्याला अनेक भविष्यवाण्यांची ओळख करून दिली आहे. त्याचबरोबर अजूनही पुष्कळ भविष्यवक्त्यांच्या भविष्यवाण्या आहेत ज्या दासाला बरोबर लागू पडतात. त्यातील एक आहे की ती सायरन स्लाईनच्या मातोश्री 3 भगिनी असतील, 3 बहिणी असतील. तर दासच्या माता 3 बहिणी होत्या. आता आपल्याला दाखवतो की एका वेबसाईटवरून भक्तांनी शोधलंय, कारण की आता सगळे भक्त हेच पाहण्यात गुंतले आहेत की ही भविष्यवाणी आता कोणावर खरी होते आहे. एका वेबसाईटवरून हे घेतलं आहे, आपल्याला दाखवतो. पहा, हे आहे सर्चिंग सायरन स्लाइन. वेबसाईटवरनं घेतलंय. नॉस्ट्रॅडिमस, ज्याची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. त्याने बऱ्याच भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील घटनांचं वर्णन केलेलं आहे. त्या भविष्यवाणीमध्ये एक नाव वारंवार येतं, ते म्हणजे सायरन स्लाइन. आत्तापर्यंत सायरन स्लाइन असण्याचे अनेक दावे झाले आहेत, पण त्यातले खरे कुणीच ठरले नाही. आता यात पुढे काय लिहिलं आहे, हे आहे सेंचुरी नंबर 10, क्वेश्चन नंबर 75 मध्ये काय लिहिलंय. लॉंग अवेटेड, ही विल नेव्हर रिटर्न. इन युरोप, ही विल अपीयर इन एशिया. वन ऑफ द लीग issued from the great Hermes, and he will grow over all kings of east. आता यात काय होतंय की ही तर आहे मूळ भाषा नॉस्ट्रॅडिमसची, आणि याचा अनुवाद करणाऱ्याने आपल्या हिशेबाने तो केला आहे, प्रयत्न केला आहे की हिंदुस्थानामध्ये यात पुढं लिहिलं आहे की ज्या देशाचं नाव एका समुद्राच्या वरून असेल, हिंदू महासागर, त्या देशाचं ते नाव असेल म्हणजे हिंदुस्थान. आणि मग असं सांगितलं की तो त्या स्थानावर जन्म घेईल जिथे 5 नद्या वाहतात, 5 रिव्हर्स. सन 1555 मध्ये नॉस्ट्रॅडिमसजींनी ही भविष्यवाणी केली आहे. आणि त्यानंतरची सांगितली आहे की 2006 मध्ये
एक हिंदू नेता अचानक प्रकाशात येईल. त्यावेळी त्याचं वय 50 ते 60 वर्षांदरम्यान असेल. ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951ला झाला. ठीक 2006 साली हा दास 55 वर्षांचा होता. त्यानंतर अजूनही कितीतरी भविष्यवाणी त्यांनी केल्या की तो एक अशा ज्ञानाचा शोध लावेल जे अद्वितीय असेल. हे पहा, वर्ल्ड विक्टोरियस सेंट, द प्रोफेसी ऑफ नॉस्ट्रॅडिमस अबाउट संत रामपालजी. इट वॉज रिटन दॅट द फर्स्ट. हे इथे असं सांगितलं आहे की याआधी याच्या खूपशा भविष्यवाण्या सिद्ध झाल्या आहेत. इंदिरा गांधींबद्दलची ही सिद्ध झाली आहे. यामध्ये आधी लिहिलं आहे 5व्या शतकाच्या शेवटी व 6व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 2005 नंतर 2006 मध्ये नॉस्ट्रॅडिमसने म्हटलं आहे की आजपासून म्हणजे सन 1555 AD 450 वर्षांनंतर म्हणजे 2006 ह्या वर्षात हिंदू संत सायरेन प्रकट होईल आणि सर्व जगात त्याची चर्चा होईल. त्या सुमारास हिंदू गुरु संत सायरेन 50 ते 60 वर्ष वयाचा असेल. अजून तो सांगतो, तो सर्वांना समान नियम व शिस्तीचे पालन पण करण्यास भाग पाडेल आणि त्यांना सत्याच्या मार्गावर घेऊन जाईल. मी नॉस्ट्रॅडिमस एक गोष्ट निर्विवाद सांगतो की सायरेन म्हणजेच धर्मगुरू नवीन ज्ञानाचा शोध लावेल. तो ख्रिश्चन नसेल. ख्रिश्चन असू शकत नाही, म्हणजे तो ख्रिश्चन नक्कीच नसेल. ना तो मुस्लिम असेल, ना तो मुस्लिम असेल. तो ज्यू देखील नसेल. तो नक्कीच हिंदू असेल. आधीच्या धर्मगुरूंपेक्षा तो श्रेष्ठ असेल आणि तो अजिंक्य असेल. नॉस्ट्रॅडिमसजी यांनी सांगितलं आहे की तो एका अशा ज्ञानाचा शोध लावेल, आध्यात्मिक ज्ञानाचा, जे आजपर्यंत कुठल्याही संत आणि साधूंनी सांगितलेलं नसेल आणि ते अध्यात्म मार्गांमध्ये पूर्वेकडील सर्व संतांपेक्षा ज्ञानी असेल. आता पहा, हे सेंचुरी नंबर 1, सेंचुरी नंबर 1 क्वेश्चन नंबर 76 मध्ये. That the three sisters will have the name for destiny. त्याचा अनुवाद केला आहे. ही भविष्यवाणी त्याच्या कुटुंबाबद्दल वर्णन करणारी आहे. सायरेन स्लाइन यांच्या आई या 3 बहिणी असतील. नॉस्ट्रॅडिमसने चितारलेल्या मूळ जलरंगातील चित्रात त्यांनी 3 बहिणी दाखवल्या आहेत, ज्यांना नशिबाने नाव मिळेल. त्यातील एकीने देवदूताप्रमाणे काळे कपडे परिधान केले आहेत. ती सायरेन स्लाइनची माता आहे. असं म्हणतायत की म्हणजे याचा अर्थ इथे असा आहे की नॉस्ट्रॅडिमसने त्याच वेळी ही चित्र रेखाटली होती आणि यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेली आणि जिच्यावर एक
वेगळी निशाणी केली आहे ती आहे त्याची आई. यातून हे सिद्ध होतं की त्या सायरस सलायनची म्हणजे त्या धार्मिक नेत्याची, आध्यात्मिक गुरुची आई 3 बहिणी होत्या. ह्या दासाची माता, 3 बहिणी होत्या, 3 भगिनी होत्या. माता अजूनही जिवंत आहेत. 2 बहिणी एक्सपायर झाल्या आहेत. माता जी, क्या शुभ नाम है आप जी का? चंद्र देवी। माता जी, कौन से गांव से हैं आप? दमकन खेड़ी। माता जी, आप कितने भाई बहन हैं? 6 बहन भाई, 3 बहन 3 भाई। माता जी, आपकी जो 3 बहन हैं उनके क्या क्या नाम हैं? बड़ी लक्ष्मी, मेरा नाम चंद्र देवी, उसका है प्यारी। हे पहा, हे आहे सेंचुरी नंबर 6, क्वेश्चन नंबर 27. यामध्ये काय लिहिलं आहे की विदिन दी आयल्स ऑफ 5 रिव्हर्स टू 1. याचा त्यांनी खाली अनुवाद केलाय. अनदर साइन 5 रिव्हर्स टू 1 इज द पंजाब स्टेट of India where 5 rivers flows and it is named on that. Even century 10 question 75 proves. म्हणजे ते असं म्हणत आहेत इथे की अनुवाद करता म्हणजे गीतेच्या मूळ पाठात जसं लिहिलं आहे ते काही वेगळंच आहे आणि अनुवाद करता जसं काही त्याची स्वतःची बुद्धी जेवढी काम करते तेवढंच सांगतो. आता यामध्ये त्याने असं म्हटलं आहे, नॉस्ट्रॅडिमसने, आपण वाचलं होतं की सन 2006 मध्ये तो सायरन सलायन. तर सायरन सलायन याचा अर्थ काय होतो त्यांनी सांगितले की सायरन म्हणजे पूर्ण विश्वाचा आणि सलायनचा अर्थ लिहिला आहे यात की एक चंद्राची देवता. ग्रीक भाषेमधला शब्द आहे हा सलायन. म्हणजे एक सुंदर प्रकाश, शीतल प्रकाश याची देवता, म्हणजे सर्वांना चांगलं ज्ञान, बंधुभाव वाढवणारा, यथार्थ ज्ञान देणारा देवता म्हणजे महापुरुष. त्याच्याविषयी सलायन शब्दाचा हा अर्थ सांगितला आहे. आता यात काय लिहिलं आहे, सन 2006 मध्ये त्याचं वय 50 आणि 60च्या दरम्यान असेल, म्हणजे 55 वर्षांच्या दरम्यान असेल. पुढे काय लिहिलं आहे पहा. ह्या 5 नद्यांविषयी सांगितलं आहे जिथं 5 नद्या वाहत असतील. हे पहा, सायरन सलायनची पण यांनी व्याख्या केली आहे, विश्लेषण केलं आहे. सायरेन ही एक संज्ञा आहे जी नॉस्ट्रॅडिमसच्या काळात फ्रान्समध्ये संपूर्ण विश्वाकरता वापरली जात होती आणि स्लाइन हे एका ग्रीक चंद्रदेवतेचं नाव आहे. म्हणजे सलायना जो शब्द आहे हे एका चंद्रदेवतेबद्दल सांगितलं आहे, म्हणजे एका देवतेबद्दल सांगितलं आहे, म्हणून स्लाइन म्हटलं आहे त्याला. तर सायरन स्लाइन म्हणजे पूर्ण विश्वाला एक विशेष ज्ञान प्रदान करणारा देव, महापुरुष, चांगला आत्मा. गॉडेस म्हणजे चांगला आत्मा. नॉस्ट्रॅडिमसच्या भविष्यवाणीचा यांनी अनुवाद केला आहे या प्रकारे. बघा, पंजाब हा शब्द म्हणजे भारतीय व इराणी भाषेचं संयोजन आहे. पंज म्हणजे 5 आणि अब म्हणजे पाणी, म्हणजेच 5 नद्यांची भूमी. ह्या 5 नद्या म्हणजे चिनाब, झेलम, रावी, बियास आणि सतलज. यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या राज्यामध्ये ज्या स्थानावर 5 नद्या वाहत आहेत तिथे त्याचा जन्म होईल. आणि पुण्यात्म्यांनो, भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये आपण वाचलं होतं की एक दिवस नानक देवसाहेबांच्या बरोबर
बाला आणि मर्दाना भक्त प्रल्हादाच्या लोकात गेले. तिथं मर्दानाने विचारल्यावर भक्त प्रल्हादांनी सांगितलं की इथं माझ्या या लोकात फक्त 3 महापुरुष येऊ शकतात. नंबर 1 परमेश्वर कबीरजी, ते आलेलेच आहेत. दुसरे हे नानक देवजी आणि अजून एक येईल. मग ना या आधी कुणी आलेला आहे ना पुढे कुणी येऊ शकेल. आणि जो माझ्या या लोकामध्ये अजून येईल तर तो याच महापुरुषांसारखा महान असेल, परमेश्वर कबीरजी यांच्यासारखा आणि श्री गुरु नानकदेव यांच्यासारखा. तर मर्दानाने विचारलं की कधी येईल तो आणि कुठल्या पृथ्वीवर येईल, कुठल्या धर्तीवर येईल. तेव्हा प्रल्हादाने सांगितलं की नानक साहेब इथून गेल्यावर शेकडो वर्षांनंतर येईल आणि पंजाबच्या पृथ्वीवर धर्तीवर जन्म घेईल. मग मर्दानाने विचारलं की कबीरजी जे विणकर होते, नानकजी खत्री आहेत, तो कोणत्या जातीचा असेल. तर प्रल्हादाने सांगितलं की तो जाट जातीचा असेल. एकदा पूर्ण वाचा. भाई बालावाली जन्मसाखी तुम्हाला स्पष्ट होईल. नानक साहेबजी यांच्याबरोबर एकदा मर्दाना एकदा प्रल्हादजींबरोबर गेले, जे इथून साधारण लाखो किलोमीटर आहे. ही पहा, ही तीच जन्मसाखी आहे भाई बालावाली. ही जन्मसाखी आहे भाई बालावाली. ही आपल्याला आधीही दाखवली होती. आता याच्या तुम्हाला दाखवतो. 272 पानावर प्रल्हाद भक्त नाल गोष्टी, पृष्ठ 272 वर. प्रल्हाद भगत की हा. जेव्हा नानक साहेबजी आणि मर्दाना तिथं प्रल्हाद भक्तांच्या लोकात पोहोचले, प्रल्हाद भगत की हा नानक तपाजी तैनू कलयुग विच राम जी ने बड़ा भगत कीता है, अतः आपके संजोग आपकी संगति से बहुतियाँ का उपकार होएगा. तेरी श्री राम ने वड्डी नदर खोली है, तेरा वड्डा प्रताप होएगा. इस कलयुग विच अगे कबीर भगत ऐथे आया है. आता पहा, अज्ञानाने भगवंताला भगत म्हणत आहेत प्रल्हादजी. कबीर भगत इथे आया है, इथे आलाय. अते जा आपको करता ने आंदा है, इथे पाठवले. भा मर्दाने आंदा है. ता मर्दाने पूछिया. प्रहलाद भगत नू पूछिया, हे भगत जी, तुसी भी वड्डे भगत हो अते तुम्हारे पीछे भी राम जी ने वड्डा चरित्र चलत दिखाया है. खूप मोठं म्हणजे नरसिंह रूप धारण केलं होतं. तेरी राम जी ने वड्डी नदर खोली है. भगत जी ऐथे होर कोई भी पहुंचिया है कि कबीर अते नानक तपाजी ही पहुंचिया है. ता प्रहलाद भगत बोलिया, भाई नानक तपे पासों पूछ ले. और भी आवसी के ना आवसी, या कोई और आओगा कि नहीं आओगा. कोई ता भगत मर्दान ने किया, जी तुसी वड्डे भगत हो, अगली ते पिछली सब आपनो सतयुग थी, सतयुग तक आदि लेकर मालूम है. ता प्रहलाद भगत ने कहा कि सुन भाई, इस जी हा कोई होएगा ता ऐथे पहुंचेगा. म्हणजे नानकजींसारखा कोणी असेल तर तो इथे येईल.
होरस दा ਇੱਥੇ ਪਹੁੰਚਣ ਦਾ ਕੰਮ ਨਹੀਂ ਹੋਰ ਅੱਗੇ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਭਗਤ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਹੋਣਗੇ ਪਰ ਪਹੁੰਚਿਆ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਤਾਂ ਫਿਰ ਮਰਦਾਂ ਨੇ ਪੁੱਛਿਆ ਜੀ ਉਹ ਕਦ ਹੋਏ ਸੀ ਔਰ किते नेड़े जुग विच हो सी, यानी वो कब हो सी और को नेड़े तेड़े होगा या नज़दीकी हो सी। ता प्रहलाद भगत किया सुन भाई कलयुग विच होएगा और जद नानक तपा सचखंड जावेगा ता उस तो पीछे। इथे लिहिलंय त्यांनी 100 वर्षांनंतर। इथे 100 लिहायचं होतं, इथे एक मात्रा हवी होती, म्हणजे 100 वर्षे झालं असतं। ही 100 वर्ष लिहिली आहेत इथे यांनी। होसी 100 वरे होसी अते एन्हा तेहा ते बगैर होर कोई ना आवसी, म्हणजे या तिघांशिवाय इथं कुणीही येऊ शकत नाही। ता मर्दाने पूछिया जी 3 केड़े हन। ता प्रहलाद भगत की हाँ भाई आगे कबीर होया है ते हुण नानक तपा हुआ है अते फिर ऊ होसी। ता मर्दां ने पूछिया जी कबीर जुलाहा होया ते नानक खत्री होए अते जी ऊ किस वर्ण होएगा, वो किस वर्ण विच होएगा, म्हणजे कुठल्या जातीतला असेल, ते किस धरती पर होएगा होसी और केड़े शहर ता प्रहलाद भगत की हा भाई पंजाब की धरती ते और वर्ण जाट, म्हणजे जाट जातीचा असेल। और शहर बटाले, यो बरवाले का बटाला लिख दिया ना, यो था बरवाला, बरवाले में उसी आता यात स्पष्ट केले की हे फक्त तिघेच असतील या पृथ्वीवर। या रहस्याला जाणणारे एकतर भगवान स्वतः आले होते, कबीर परमेश्वर, त्यांना तर कुणी समजू शकलं नाही, ते तर परमात्मा होतेच। मग नानक साहेबजींना त्यांनी हे ज्ञान दिलं, त्यांनी तेव्हा प्रल्हाद भक्तांनी स्पष्ट केलं की इथं कोण कोण येतील, आणि हेही स्पष्ट केलं की तो जाट जातीचा असेल। त्यांनी बटाला लिहिलं आहे की ते बरवाला आहे, त्यांचं जे प्रचार क्षेत्र बरवाला असेल ते बरवाला क्षेत्र तुमच्या समक्ष आहे। बाकी बटालामध्ये कुणीही जाट संत झालेला नाही जो नानक साहेबांच्या गूढ रहस्यांना समजू शकला आहे, हे सिद्ध आहे। आपल्याला इथं अजून एक गोष्ट लक्षात आणू देऊ इच्छितो की जिथं दासाचा जन्म झाला, माझ्या दासाचा 8 सप्टेंबर 1951 मध्ये, त्यावेळेस हरियाणा आणि पंजाब एकच प्रांत, पंजाब प्रांत होता। म्हणून भक्त प्रल्हादाने आणि नॉस्ट्रॅडिमसजी यांनी हेच म्हणाले आहेत की त्याचा जन्म अशा स्थानावर होईल जिथं 5 नद्या वाहत आहेत, म्हणजे त्याचं नाव असं असेल की 5 नद्यांचा प्रदेश पंजाब। तर 1966 मध्ये पंजाबचं विभाजन झालं। 1966 मध्ये 1 नोव्हेंबर 1966 मध्ये हरियाणा प्रांत वेगळा झाला। जिथं दासाचा जन्म झाला तेव्हा हा पंजाब प्रांत होता, यात संभ्रम होऊ देऊ नका, ही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून हे स्पष्ट करणं अनिवार्य वाटलं। हे पुण्यात्म्यांनो, हा त्या पुण्यात्म्यांसाठी एक दृढ विश्वास निर्माण करेल जे ज्ञानदास तुम्हाला देऊ इच्छित आहे। कारण या जगामध्ये जेव्हाही परमात्मा आले आहेत किंवा त्यांनी आपला दास पाठवला आहे, त्यांनी स्वतःची माहिती स्वतःच दिली आहे। परमेश्वर कबीर म्हणत असायचे की हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोश और पीर, गरीब दास खालिक दनी, हमरा नाम कबीर। ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारा तीर, दास गरीब अधर बसू। कबीर साहेब म्हणतात मी वर राहतो, अवगत सत कबीर।
तेव्हा स्वतःची माहिती स्वतःच द्यावी लागते. आणि पुण्यात्म्यांनो, तुम्हाला दृढ विश्वास होईल की जिथं मी आहे ते यथार्थ स्थान आहे. पूर्ण विश्व जागं होईल आणि ह्या मार्गाला लागेल आणि सर्वांचा उद्धार होईल. हे तुमच्या समक्ष ज्या महापुरुषांबद्दल सर्व महापुरुषांनी, भविष्यवक्त्यांनी सांगितलं आणि जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक तुलसीदासांनी तर डेट ऑफ बर्थ पण सांगितली आहे की तो महापुरुष 7 सप्टेंबर 1971 20 वर्षांचा झालेला असेल. आता पहा, वेळेच्या संदर्भात एक पुस्तक अजून आहे, तुम्हाला दाखवतो. हे पहा, ही फाटकी पुराणी मिळाली आहे आम्हाला, भक्तांनी आणली आहे कुठनं तरी. कुठल्या वेळी तो जन्म घेईल या संदर्भात लिहिलंय. युग निर्माण की सुनिश्चित संभावना. लेखक आहेत बलराम सिंग परिहार. प्रकाशक आहेत युगनिर्माण योजना, गायत्री तपोभूमी, मथुरा. याच्या पृष्ठ नंबर 43 वर पहा. पृष्ठ नंबर 43 वर तर सन 2000 आणि त्यापूर्वीची 30 वर्ष दिव्य देहधारी पुरुषाने जन्म घेतला आहे. ते सर्वांच्या मनात प्रसन्नता भरतील, जगातील सर्व कष्ट दूर करतील, अन्यायी आणि अत्याचारी लोकांनाही ते ठीक करतील. ह्या सन 2000च्या आसपासच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पुढे पहा. रात्रीच्या प्रथम प्रहरात जेव्हा मी गाढ निद्रेत असतो तर स्वप्नात मला एका दिव्य महापुरुषाचं दर्शन होतं. त्याचे केस पांढरे, त्याचे केस सफेद, वस्त्रे शुभ्र आणि साधारणतः सुंदर वर्ण गोरा आहे आणि पायात चामडे विरहित पादुका, म्हणजे त्याच्या पायात बिनचामड्याच्या चपला आहेत. त्याच्या आसपास संत सज्जनांची गर्दी दिसते. यात पुढेही सांगितलंय की त्यांच्यात मला जळणाऱ्या लहान मोठ्या ज्वाळा दिसतात. त्याला आपल्या हवन ज्योती यज्ञ जळत असतो त्या ज्वाळा दिसत होत्या. आता काळाच्या संदर्भात काही भ्रम निर्माण होऊ नये म्हणून हे पहा. महाभारतानंतर अजून एक महाभारत. स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनंतर, म्हणजे 1947 नंतर 4 वर्षांनी सन 1951 मध्ये एक शक्तिशाली धार्मिक संस्था प्रकाशात येईल आणि साऱ्या जगाचा उद्धार करेल. उद्धारक या संस्थेचा स्वामी संचालक असेल. तसं याचं ह्या अनुवादकर्त्याने, कारण भविष्यवक्त्यांनी जे मूळ पाठ जो असतो, मूळ वचन जे असतं ते न समजल्यामुळे इथे संस्था लिहिलंय. त्याचा भावार्थ असा बनतो की भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि 4 वर्षांनंतर 1951 मध्ये दासाचा जन्म झाला. हाच संकेत या दासाबद्दल आहे. याच पुस्तकात हे पहा, याचं हेडिंग आहे संघर्ष, प्रलय, महासंघर्ष आणि मग नवयुग. नॉस्ट्रॅडिमसचा जन्म फ्रान्सच्या सेंट्रेमी नावाच्या स्थानात 13 डिसेंबर 1503 मध्ये झाला. आता यांनी इथं काय सांगितलंय, 20व्या शताब्दीचा सर्वाधिक उल्लेख करणाऱ्या या महान भविष्यद्रष्ट्याने लिहिलं आहे की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 1950 नंतर विज्ञानाचा विकास इतका जास्त होईल की अधिकतर जग हे नास्तिक होईल आणि सामाजिक आचार विचारांचा विसर पडत जाईल आणि चरित्र नावाची काही गोष्ट उरणार नाही. फॅशनचा अतिरेक होईल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? यशोदा संजय पवार. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट नामपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आमची छोटीशी हॉटेल आहे.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 6/4/2023 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? आम्ही साईबाबांचे व्रत करत होतो, देवी देवताची पूजा करत होतो, हरता ऋषीचे उपवास करत होतो, परत गणेशजींचे 10 दिवस गणपती बसवायचो, परत नवरात्रमध्ये 10 दिवस उपवास करायचो आणि भरपूर असं लांब लांब तीर्थांना गेलो आणि साईबाबांना जास्त मानत होतो आम्ही. साईबाबांना प्रत्येक वेळेस 2 महिन्यात 4 महिन्यात साईबाबांना जात होतो, तरीही काही लाभ भेटला नाही. संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला कशी कळाली आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक मला मिळाले आणि मी घरी गेली, पुस्तक वाचलं आणि परत त्याच्यावर सत्संग पण पाहिले. मी रोज सत्संग पाहायची आणि त्या शिष्यवर्तांनी मला भरपूर असं ज्ञान चर्चा केली. माझ्या डोक्यात ते बसलं आणि मला थोडा त्रास होत होता, त्याच्यामुळे मी ते सत्संग पाहत राहायची. आणि नामपूरला सत्संग होतं तेव्हा मी तिथं सत्संग ऐकलं आणि तिथंच नामदीक्षा घेऊन घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आम्ही खूप कर्जबाजारी होतो. आमचं कर्ज नील झालं आणि गाडी घेतली, ती गाडी पण नील झाली आणि माझी तब्येत खूप खराब राहायची. तर माझी तब्येत तेव्हापासून मला 1ही रुपयाची गोळी लागत नाही. मला खूप छातीमध्ये दम रोखवायचं, परत हे गुडघ्यांचा त्रास होता, सांधिवायचा त्रास होत होता, मला खूप काहीतरी त्रास होता. तेव्हापासून मला 1सुद्धा गोळी लागत नाही आणि सतत दवाखाना चालत राहायचा आधी माझा. आता काही दवाखाना नाही, काहीच नाही. मी फक्त संत रामपालजी महाराजांची मंत्र जॉब करते आणि त्यांचं खूप खूप मी हे दंडवत करते. तेव्हापासून मला खूप खूप लाभ मिळाले. जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपण सांगितलं की आपण कर्जामधून मुक्त झाले. तर कुठल्या प्रकारचं आपल्याला कर्ज होतं आणि त्यातून आपण कसे काय बाहेर आलात? आमच्यावर बचत गटांचं कर्ज होतं, परत असं उसने यांच्याकडनं त्यांच्याकडनं खूप कर्ज झालेलं होतं आमच्याकडनं आणि गाडीचं पण कर्ज झालेलं होतं. आम्हाला खूप लोक आमच्या दारात यायचे, आम्हाला खूप फेल वाटायचं. पण मी जेव्हा नामदीक्षा घेतली ना तेव्हापासून आमचं सगळं एक 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 कर्ज नील होत गेलं आणि आता 1ही रुपया कोणाचा कर्ज नाही आणि तेव्हापासून आम्ही शिल्की राहिलो. आजच्या घडीला आपलं जे हॉटेल आहे त्याचा व्यवसाय आपला कसा चालू आहे? आधी काहीही चालत नव्हतं, पण आता एकदम व्यवस्थित परमात्माच्या दयाने भरपूर आम्हाला लाभ भेटत आहे. आता व्यवस्थित आमचा धंदा होतो रोजचा आणि मी जर सत्संगाला गेली तर त्या दिवशी जास्तच लाभ मिळतो आम्हाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला बऱ्याचशा शारीरिक व्याधी होतात. तर मला हे विचारायचं होतं की त्या शारीरिक जी काही पीडा होती त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या डॉक्टरांकडे गेल्या होतात, त्याचप्रमाणे कुठले कुठले इलाज आपण त्यासाठी आपण केले होतात? आम्ही मालेगावच्या डॉक्टरांकडे गेलो, परत नाशिकच्या डॉक्टरांकडे गेलो. मला ना असं खालचा दम वरचा दम वरती होत होता आधी आणि 2-3 वेळेस मला असं अटक यायचा संबंध होता. तर मी तेव्हा वाचली मी 2-3 वेळेस. दवाखानेही भरपूर केले माझ्या मिस्टरांनी. तर दवाखाने मालेगाव, नाशिक, सटाणा कुठेही घेऊन जायचे मला, निमी रात्री कुठेही घेऊन जायचे, तरी मला काही आधी लाभ भेटला नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या चरणात आली मी तेव्हापासून मला 1ही रुपयाची गोळी नाही का काहीच लागत नाही. तेव्हापासून मला भरपूर लाभ भेटले आणि माझ्या घरातही सुख शांतता झाली. आमचे आधी खूप भांडण होत होते, माझा मुलगा माझ्याशी बोलत नव्हता, माझे मिस्टर पण व्यवस्थित राहत नव्हते माझ्यासोबत. तेव्हापासून सगळं व्यवस्थित झालं आमचं. आणि माझ्या मिस्टरांचं एक दिवस रात्री 2 वाजता खूप पोट दुखायला लागलं. तर मला त्यांनी सांगितलं नाही, नंतर उठवलं. जास्त त्रास झाला तेव्हा मी महाराजींचं नाव घेतलं, महाराजींच्या चरणात दंडवत केलं मी. तेव्हा माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट उठून बसले आणि सगळी तब्येत त्यांची अचानकच चांगली झाली.
ते एकदम लोळत होते, खूप पोट दुखत होतं त्यांचंवालं. आणि मी तेव्हा संत रामपालजी महाराजांना खूप खूप विनंत्या केल्या, तेव्हाही लगेच जागेवरच तब्येत चांगली झाली त्यांचीवाली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण समाजाला काय संदेश द्याल? समाजाला एकच विनंती करते मी की संत रामपालजी महाराजांच्या चरणात येऊन तुमचं बी खूप खूप माझ्यासारखं लाभ मिळेल तुम्हाला, आणि चरणात यायलाच पाहिजे. ते मोक्षाचा मार्ग त्याशिवाय भेटत नाही. नामदीक्षा घेतल्याशिवाय सगळं काही ठीक होत नाही. आधी कितीही देवी देवता करा, कितीही दवाखाना करा, काही लाभ भेटत नाही. पण संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला भरपूर लाभ मिळतात आणि घरातही सगळं व्यवस्थित, सुख शांती, पैसे टक्के सगळे व्यवस्थित भेटतात. मी एकच विनंती करते की सगळ्यांना की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक घ्या आणि जगण्याचा मार्गही घ्या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या चरणात या. जसं तुम्ही आज भक्त समुदायाला आवाहन करत आहात की लवकरात लवकर त्यांनी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे समजून घ्यायला पाहिजे, आणि त्यांना जर ते ज्ञान कळालं असेल तर त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर हा जो तुमचा संदेश आहे हा तुमच्या लोकल भाषेमध्ये आपण भक्त समुदायाला कसा सांगाल? मी एकच विनंती करस सगळं असले की बा लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं पुस्तक घ्या आणि लवकरात लवकर जुडा आणि तुम्हाला कायमनं कल्याण करा. जसं तुम्ही आज भक्त समुदायास विनंती करत आहात की त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर या भावनेतनं कोणाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टीव्हीवर सत्संग लागता आणि ज्ञानगंगा पुस्तक पण मोफत फ्रीमध्ये भेटतात, जेणे की राहा पण भेटते आणि सत्संग लागतात. त्यावर आपला पूर्ण नाव पत्ता सगळं दिसतं. तिथं जिथं सत्संग राहिलं का तिथं सत्संग ऐकायला जाऊ शकता आणि तिथं नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच ठिकाणी प्रसारित होत असतात, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग दिसत असतात. त्याचप्रमाणे गावीगावीसुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग होत असतात. तर या ठिकाणी जेव्हा सत्संग चालू असतं त्या ठिकाणी टी व्हीच्या माध्यमातून काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? तिथं एकही रुपया लागत नाही. तिथं सगळं फ्रीमध्ये असतं आणि फ्रीमध्ये दवाखान्यात असंही कितीही पैसे भरू शकता, पण इथं एकही रुपया लागत नाही. इथं सगळं फ्रीमध्ये मोठे मोठे आजार चांगले होतात, कॅन्सर, बायपासचं, परत मुतखडा आणि कॅन्सर, टीव्हीचा आजार, सगळे आजार इथं चांगले होऊ शकतात. एकही रुपया लागत नाही. नामदीक्षा घेताच सगळे आजार हटून जातात. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव,
पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.